हाय, गॅस सॉफ्टवेअर मध्ये आपले स्वागत आहे. प्रथम गॅस सॉफ्टवेअर मध्ये नोंदी कशा तयार करायच्या ते शोधूया. पण कोणताही व्यवहार करण्यापूर्वी आपल्याला प्रथम मास्टर रेकॉर्ड तयार करावे लागते. तर चला मास्टर रेकॉर्ड कसे तयार करायचे ते शोधण्याचा प्रयत्न करूया. मास्टर रेकॉर्ड तयार करण्यासाठी आपल्याला मास्टर्स पर्याय वापरावा लागेल. आणि प्रथम आपण आपले पुरवठादार, ग्राहक, बंकर्स, खर्च इत्यादींची सर्व खाती तयार करण्याचा प्रयत्न करू. तर खाती तयार करण्यासाठी आपल्याला मास्टर्स पर्याय, खाते पर्याय वापरावा लागेल. तर मी नवीन बटनावर क्लिक करतो आणि खाते तयार करण्यास सुरुवात करतो. उदाहरणार्थ, प्रथम मी आमचे पुरवठादार, मुख्य पुरवठादार आणि आमचे प्रिन्सिपल HPCL तयार करतो. मी विविध धनको, सन्ड्री क्रेडिटर्स म्हणून ग्रुप निवडतो. मी पत्ता थोडक्यात लिहू शकेन. सर्वात महत्वाचे म्हणजे मला GSTN क्रमांक टाकावा लागेल. हा GSTN क्रमांक HPCL च्या किंवा जो कोणी पुरवठादार आहे त्याच्या बीजकावर उपलब्ध आहे. तर कृपया तुमच्या पुरवठादाराच्या बीजकावरून तो GSTN क्रमांक कॉपी करा. GST प्रकार नियमित, रेग्युलर म्हणून निवडा आणि सेव्ह क्लिक करा. तर आता HPCL खाते तयार झाले आहे. आता आपण आपल्या दुसऱ्या पुरवठादाराचे खाते तयार करूया. म्हणजे जो तुम्हाला गॅस स्टोव्ह, रबर ट्यूब इत्यादी पुरवतो. उदाहरणार्थ JK होम अप्लायन्सेस. पुन्हा एकदा आपण विविध धनको, सन्ड्री क्रेडिटर्स म्हणून ग्रुप निवडतो. GSTN वापरा. GSTN क्रमांक लिहा. GST प्रकार नियमित, रेग्युलर म्हणून निवडा आणि सेव्ह म्हणा. जर खाते क्रमांक डुप्लिकेट असेल तर ते डुप्लिकेट सुचवेल. तर येथे मी फक्त खाते JK एंटरप्राइजेस मध्ये बदले. कारण JK होम अप्लायन्सेस हे नाव सॉफ्टवेअर मध्ये आधीच भरलेले आहे. तर आता मी हे JK एंटरप्राइजेस, LPG व्यतिरिक्त वस्तूंचे आपले पुरवठादार सेव्ह करतो. हे सेव्ह झाले आहे. आता आपण आपली बँक सेव्ह करणे निवडतो. समजा ICICI बँक. आपण बँक खाती, बँक अकाउंट्स हा ग्रुप निवडतो. तुम्ही शाखेचे नाव लिहू शकता. आणि सेव्ह म्हणा. तर आपल्या बँकेचे, ICICI बँकेचे नाव देखील सेव्ह झाले आहे. त्यानंतर आपले ग्राहक येतात. म्हणजेच बहुतेक ग्राहक हे व्यावसायिक ग्राहक आहेत. उदाहरणार्थ डोमिनोज म्हणूया.
आणि येथे आपण विविध ऋणको सन्ड्री डेटर्स हा ग्रुप निवडतो. येथे तुम्ही पूर्ण पत्ता लिहू शकता कारण हा पत्ता बिलामध्ये दिसेल. तसेच जीएसटी क्रमांक टाका. कारण तुमच्या ग्राहकाला जीएसटी सह बिल आवश्यक असू शकते. तर जीएसटी प्रकार नियमित रेग्युलर म्हणून निवडा आणि सेव्ह म्हणा. तुमच्या सर्व ग्राहकांची व्यावसायिक ग्राहकांची यादी करा जे तुमच्याकडून बीजक घेतात किंवा ज्यांना तुम्ही उधारीवर पुरवठा करता आणि नंतर पैसे वसूल करता आणि त्यांची सर्व खाती तयार करा. यानंतर आपल्याला खर्चांची खाती तयार करायची आहे. उदाहरणार्थ टेलिफोन आणि इंटरनेट खर्च मी येथे तयार करतो आणि जो ग्रुप मी निवडतो तो अप्रत्यक्ष खर्च इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असेल. सर्व खर्चांसाठी आपल्याला अप्रत्यक्ष खर्च इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा ग्रुप निवडावा लागेल. तर येथे मी सेव्ह म्हणतो. तर हे सेव्ह झाले आहे. तर चला जाऊन पाहूया की आपण तयार केलेली ही सर्व खाती आली आहेत की नाही. होय. टेलिफोन खर्च डॉमिनोज म्हणजे आमचा ग्राहक. आमची बँक आयसीआयसीआय बँक एलपीजी व्यतिरिक्त वस्तूंचा आमचा पुरवठादार जे के एंटरप्राइजेस सर्व काही आणि एलपीजी साठी आमचा मुख्य पुरवठादार एचपीसीएल ही सर्व खाती तयार झाली आहेत. तर त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या इतर ग्राहकांसाठी तयार कराल जसे की शिवसागर रेस्टॉरंट ग्रुप तुम्हाला विविध नको सन्ड्री डेटर्स म्हणून निवडावा लागेल. तुम्हाला सर्व खर्चांसाठी तयार करावे लागेल जसे की ऑफिस भाडे, गोडाऊन भाडे, अग्निविमा हप्ता, लोडिंग अनलोडिंग खर्च, डिझेल खर्च इत्यादी इत्यादी. तर या सर्व खर्चांसाठी तुम्ही जो ग्रुप निवडाल तो अप्रत्यक्ष खर्च इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असेल. तर या सत्रात आपण पाहिले की खाती कशी तयार करायची आहे. पुढच्या सत्रात आपण पाहू की ग्रुप कसा तयार करायचा आहे आणि ग्रुप का आवश्यक आहे. तर पहिल्या